राज्य में बेमौसम बारिश और तूफान से किसानों को भारी नुकसान हुआ है, जिससे कर्ज के बोझ तले दबे किसान चारों तरफ से परेशानी में हैं। ऐसे में किसान नेता रविकांत तुपकर ने सरकार से जल्द फसलों का पंचनामा कर किसानों को 100% मुआवजा देने की मांग की है। अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। भाजीपाल्याचे नुकसान झालेलं आहे। पहिले शेतकरी कोलमडलेला आहे। एक तर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही। त्यात सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केली, कापसाची खरेदी बंद केली। सरकार कर्जमाफी करायला तयार नाही। सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत असताना म्हणजे सरकार तर आमच्यावर कोपलेलंच आहे, पण निसर्गही आमच्यावर आता कोपला आहे आणि प्रचंड मोठं नुकसान शेती पिकांचं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। सरकारनं तातडीने नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीने 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। शेतकऱ्यांचा संयम तुटायची वाट सरकारनं आता पाहू नये।